आज आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांचा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त आज आठवडाभर जनविश्वास सप्ताह म्हणून आम्ही जो साजरा करणार आहोत, तो साजरा करताना आपलाही त्याच्यामध्ये सहयोग असावा की आम्ही जे कार्यक्रम आठवडाभर राबवणार आहोत त्याची एक प्रसिद्धी व्हावी। आणि आपल्याला विनंती करतोय की प्रत्येक दिवसाची आम्ही प्रेस नोट आपल्याला पाठवू, ती प्रसिद्धी करावी आणि दादांचा वाढदिवस आपल्यासोबत स्नेहभोजन करून आम्हाला करायचा होता, त्याबद्दल आम्ही हा एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता। कार्यक्रम तो होतच राहणार, पण या शहराचे जे मूळ प्रश्न आहेत त्यावरती आपण काय शहरामध्ये आम जात आहे, खराब रस्ते आहेत, शहरामध्ये नको त्या कार शेड बनवून येत आहे, त्याबद्दल काम करणार नाही। खरोखर शहरामध्ये जे आज ड्रग्स वगैरे ड्रग्स माफिया ते वाढलेले आहेत, त्या ड्रग्स माफियांना आपल्यासारखे जागरूक पत्रकार या ड्रग्स माफियांना पकडून पोलिसांपर्यंत देत आहेत। त्याच्यामध्ये आपले पत्रकार शशी शर्माजी यांनी खरोखर याच्यावरती चांगली कारवाई केलेली आहे। केतन बारिया जे आहेत त्यांनी चांगली कारवाई केलेली आहे आणि तो जो पोलिसांना पकडून दिले आहेत त्याला आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहोत आणि असेच जर ड्रग्स माफिया ते वाढतील तर त्यांना आम्ही खरोखर अडवू आणि त्यांना पोलीस प्रशासनाकडे सोपवण्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे समोर येणार आहोत। आपण याआधी आंदोलन केलं होतं, घोषणाबाजी केली होती, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याविषयी काय झालं? त्याबाबत आम्ही प्रत्येक वेळी आमच्या शहराचे सीपी साहेब आहेत, पोलीस कमिशनर डीसीपी साहेब आणि पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही आयुक्तांना नोटीसही काढलेली आहे। परंतु मी वेळोवेळी म्हणजे मागणी करतोय की मला नोटीस दाखवा। नोटीस मला इथे दाखवले, फक्त नगरपालिकेत नोटीस पोहोचली नाहीत असं कालपर्यंतचा रिपोर्ट आहे। आठवडा तर लागत नाही त्यांना पोहोचण्यासाठी। कुठून दिल्लीवरून की कुठून बाहेरच्या देशातून जर नोटीस आली असेल तर आपण समजू शकतो की 3-4 दिवसामध्ये पोहोचेल, पण आठवडा झाले तरी पण आयुक्तांना नोटीस अजून पोहोचलेली नाही। तर मला असं वाटतं की पोलीस प्रशासन एकतर खोटं बोलतंय आमच्याशी किंवा ते कोणाच्या तरी मार्गदर्शनावर चालतंय, कारण आयुक्तांना कोणाचा तरी आशीर्वाद पण असू शकतो। त्याच्यामुळे मला अशी खात्री आहे, पण तो आशीर्वाद जरी असेल तरी पण त्यांना आम्ही दंड दिल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही। शेवटची एक तुमची बैठक झाली होती नामदार पवार, काय विषय होता? याचे 2 विषय होते। बैठक यासाठी झाली होती की आमचा मेन उद्देश होता जो मेट्रो कारशेड आहे, तो मेट्रो कारशेडचा मी असं ऐकलं होतं की पूर्ण डोंगर तोडून तिथे 19,000 झाडांचे कत्तल होत आहे। तर आमचा असा विषय होता की इथे जे रिकाम्या जागा आहेत, रिकाम्या ज्या अजूनपर्यंत राई मुर्जाच्या अगोदर जिथे शेवटचं स्थानक आहे त्याच्या आजूबाजूला पण आपण कारशेड करू शकता, पण मोठ्या प्रमाणात जागा घेऊन जर प्रशासन तिकडे करत आहे तर ते चुकीचं असं अजितदादांच्या निदर्शनास आणलं। त्या बैठकीला माननीय आयुक्त साहेब आणि माननीय MMRDचे आयुक्त साहेब BC साहेब तिथे होते। BC साहेबांना दादांनी सांगितलं की रिकाम्या जागा ज्या इथे होत्या किंवा बिल्डरच्या जागा आहेत त्यांना आपण तिथे पैसे देऊन पण तिथे कारशेड होऊ शकतं, तर तुम्ही तिथे झाडं तोडण्याचा घाट का घातला आहे? तर BC साहेबांनी त्यांना खोटी बातमी दिली, माहिती दिली की तिथे 600 घरं आहेत आणि ते 600 घरं वाचवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय। परंतु आम्ही BC साहेबांना विचारलं असता की 600 घरं कुठचे त्याची आम्हाला लिस्ट पाठवा, तर ते आम्हाला बोलतायत की 600 घरं नाहीत। आम्ही असं सांगितलं की 600 लोकांना आम्ही त्यांना बाधित न करता आम्ही ते प्रयत्न करतोय म्हणून। पण दादांचा मानस आहे की जिथे जागा खाली आहे तिथे कारशेड व्हावं। दादा काय सांगाल, काही दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या मार्फत छत्रपती शिवरायांचा अपमान करण्यात आला होता, याच्याबाबत आपण गुन्हे दाखल करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता, त्याबाबत काय खुलासा? आम्ही पत्रव्यवहार केला आणि पत्रावर पोलीस प्रशासन आम्हाला बोलतंय की आयुक्तांना नोटीस पाठवली। आयुक्तांच्या नावाने राधा विनोद शर्मा माननीय यांच्या नावाने नोटीस आलेली आहे की याच्यावरती खुलासा करावा, पण अजूनपर्यंत आयुक्तांनी खुलासा केले नाहीत। त्यांना मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना ते मानत नाहीत, कारण ते बाहेरच्या राज्यातून आलेले आहेत, त्याच्यामुळे ते महाराजांना मानत नसतील। त्यांना लाज वाटते स्वतःला की माफी मागावी जनतेची, ती पण त्यांना कदाचित लाज वाटत असेल म्हणून त्यांनी खुलासा पण पाठवत नाहीत। पण आम्ही नक्कीच हा गुन्हा दाखल, पिंपळे मॅडम आहेत उपायुक्त आणि आयुक्तांवर गुन्हा दाखल होण्यासाठी पाठपुरावा करतोय। जमल्यास मी कोर्टात पण जाणार आहे। विषय येण्याच्या अगोदर मी
आपल्या महानगरपालिकेमध्ये मुद्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो अपमान झाला होता, त्या अपमानावरती त्याच्यावरती मी महानगरपालिकेचे प्रशासन म्हणजे आयुक्त आणि उपायुक्तांवर दंडात्मक कारवाई व्हावी यासाठी मी पाठपुरावा करत आहे. भाईंदर पश्चिमेच्या पोलीस स्टेशनला मी पत्र दिलेलं आहे. सीपी साहेबांना भेटलोय, डीसीपी साहेबांना भेटलोय, त्यांनी पण ते सांगितलंय आणि मी रोज पाठपुरावा करतोय. पण महानगरपालिकेचे म्हणजे पोलीस प्रशासन मला वाटतं कोणाच्या तरी दबावाखाली महानगरपालिकेच्या आयुक्तांवर उपायुक्तांवर गुन्हा दाखल करत नाहीत. त्याच्यावरती पण जर गुन्हा दाखल लवकर झाला नाही तर आम्ही खरोखर आंदोलन त्याबाबत पण छेडणार आहोत. कारण मराठी भाषा हिंदी भाषेचा विषय वेगळा होता, पण आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जिथे होतो तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आम्ही महाराष्ट्रात मावळे जरूर त्याचा पाठपुरावा करून ज्यांनी हे चूक केली आहे त्यांना खरोखरच सजा झाली पाहिजे, त्यांना सेवेतून बडतर्फ करा अशी आम्ही मागणी करणार आहोत. जर पोलीस प्रशासनाला आम्ही पाठपुरावा करतोय ते बोलतात की नोटीस पाठवली आयुक्तांना, आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय की आयुक्तांना नोटीस केलेली आहे. मला वाचायला पण दिली होती ती नोटीस, परंतु आयुक्तांच्या कार्यालयामध्ये मी दररोज विचारतोय पण त्यांना ते बोलतात की आमच्यापर्यंत आलेली नाही. तर पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांना कोणाच्या तरी इशावर ते नाचतायत असं मला दिसतंय. हा पण विषय गंभीर आहे, तरी मला एक विनंती आहे की आपण पत्रकार म्हणून आपली अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान ज्यांनी केलाय त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या उद्देशाने आपण ही बातमी चालवावी ही नम्र विनंती करतो.